नमस्कार. नंदकुमार पाटील, रहमतपूर. काल विद्यमान आमदारांनी एक पत्रकार परिषद घेऊन धूम धरणाबद्दल जे खुलासा केले त्याबद्दल मी त्यांना आज बोलतो की त्यांनी काल धूम धरणचा कॅनल 300 दिवस चालेल अशी पुन्हा एकदा गर्जना केलेली आहे. की मुळात धूमचा कॅनल 300 दिवस चालण्यासाठी साधारणतः त्याची रोजची कॅपॅसिटी 700 ते 750 क्युसेस आहे आणि तीन महिने चालण्यासाठी कमीत कमी 18 TMC पाणी उपलब्ध पाहिजे. धूम धरणात शेतीसाठी 7.58 उपलब्ध असताना 10 TMC कोठून देणार असं आमदार खोटी वर्जना करून शेतकऱ्याला दिशाभूल करतात. तसेच त्यामुळं शेतीच्या नुकसान केला माणसांना वाटतं की पाणी जास्त येईल पण पाणी ॲक्च्युली येणार नाही असं तुम्हाला DPR आमदारांनी याच्याबद्दल कुठलाही DPR किंवा कागदपत्र दाखवले नाहीत. तसेच काटापूरमध्ये त्यांनी सांगितलं की 2 TMC पाणी मी जादा उपलब्ध केले. मुळात काटापूर योजना ही 4 माही असून त्याला 3.17 पावसाळ्यात येवा म्हणजे वाहून येणाऱ्या पाण्या उपलब्ध असताना त्यांनी 2 TMC पाणी कुठलं उपलब्ध केलं ती म्हणजे कनेर आणि धूमचंच कमी होणार. त्यामुळे धूमच्या कनेरच्या पुन्हा प्रवाही पद्धतीला पाणी कमी पडणार आहे. विद्यमान आमदार सगळं खोटं सांगून माणसाची दिशाभूल करतोय राजकीय ह्याच्यासाठी. तर लोकांनी एकच लक्षात ठेवा की धूमच्या शेतकऱ्यावर पूर्ण अन्याय होणार आहे याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी एवढी विनंती माझी 2 शब्द संपवतो. विद्यमान आमदारांनी परवा ज्या पत्रकार परिषद घेतल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये धूम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची आम्ही त्यांच्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यानंतर त्यांची एक पत्रकार परिषद आली. त्या पत्रकार परिषदेत काय आम्हाला भाडुत्रे दालाल वगैरे असे शब्द त्यांनी वापरलेले. धूम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचं आम्ही गेली 13 वर्षे काम करतोय. वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावात जाऊन शेतकऱ्यांना विचारा ही जी धूम धरण पाणी बचाव संघर्ष समिती कुठल्याही गावात जाऊन विचारा की बाबा तुमच्याकडनं खूप पैसे कोणी घेतलेत का. आम्ही धूमच्या धरणाचं पाण्याचं संरक्षण करण्यासाठी धूम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आणि ह्याच्यातनं कधीही पैसे कोणाकडनं न घेता आम्ही इलाहाबादामध्ये MWR मध्ये लढलेलो आहे. आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 लाख रुपये घालूनही आपण पाण्याचं संरक्षण शेतकऱ्याचं केलेलं आहे आणि हे संरक्षण करून त्याची शेती पिकली पाहिजे, तो शेतकरी आमचा जिवंत राहिला पाहिजे हाच हेतू आम्ही हेतू घेऊन प्रेरित आम्ही होऊन आत्तापर्यंत लढत आलो. मग विद्यमान आमदाराने आम्हाला भाडोत्री दालाल म्हणलेले. मला काय म्हणायचे विद्यमान आमदारांना की ज्या पक्षाचं तुम्हाला तिकीट दिलं त्या पक्षाबरोबर तुम्ही गद्दारी करून तुम्ही 50 खोके घेऊन गुवाहाटीला निघून गेला. आम्ही अजून गुवाहाटीला कुठं गेलो नाही, आम्ही इथंच आहे. ही सर्व जनतेला ज्ञात आहे की धूमच्या धरणाच्या पाण्याचं संरक्षण कोण करते हे आवर्जून मी नमूद करतो. तुम्ही आता भूमिपुत्र हे सगळ्या फ्लॅक्सवर बोर्डवर म्हणलेलं आहे. खरे भूमिपुत्र आम्ही आहे. तुमचा काय हो भूमिपुत्राचा संबंध आहे. धूमच्या धरणात आमच्या जमिनी गेल्या, 43 गावं पुनर्वसन आमच्याकडे झाली, त्यांना जमिनी आम्ही दिल्या. तुमचा काय संघर्ष आहे किंवा तुमचं काय योगदान आहे. अहो धूमच्या धरणातनं फलटण खंडाळ्याला पाणी गेले, एक शब्द बोलला का तुम्ही. इतकी आंदोलनं केली, तुम्ही एका आंदोलनाला तरी हजेरी लावली का. आंदोलनं दावा मी तुम्हाला काय म्हणेल तिथे आणि प्रत्येक वेळेला तुम्ही GR वगैरे जी धावताय GR तुम्ही म्हणताय आलेलेच नाहीत. आमच्याकडे त्याचे पुरावे आणि ते पुराव्यानिशी आम्ही तुमच्या पुढे हे मांडलेलं आहे. तुम्ही जाहीर माझं तुम्हाला चॅलेंज आहे की आम्ही GR जे धावतोय ते तुम्ही GR घेऊन तुम्ही पत्रकार परिषद घ्यावी. नमस्कार, मी रणजित शिवाजीराव फाळके धूम धरण संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेली 13 वर्ष काम करतोय. सध्या विद्यमान आमदार जे आहेत कोरेगावचे त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 300 दिवस कॅनल चालवतो आणि त्या मुद्द्यावर मी ठाम आहे असं मानलेलं आहे. आता माझं काय म्हणणं आहे की आमच्याकडं GR आहेत म्हणजे 15 ऑक्टोबर 2024चा GR त्यांनीच काढला. त्यानंतर 30 सप्टेंबर 2023चा GR त्यांनीच काढला. हे सगळं GR काढत असताना आज ते काय म्हणतात की हे GR मी काढलेलेच नाही. आता MWRRAचा निकाल जो आहे हा निकाल आपल्याकडे 2019चा. या निकालामध्ये धूमच्या धरणामध्ये 13.5 TMC पाणी आहे आणि 13.5 TMC मधलं पाणी हे 758 सिंचनासाठी आणि 264 पिण्यासाठी. असं असताना विद्यमान आमदारांनी जे 15 ऑक्टोबर 2024 रोजी जो GR काढलेला आहे ह्या GRमधून 2.64 जे पिण्याचं पाणी आहे वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या शेतकऱ्यांना लागणारं पिण्याचं पाणी हे पिण्याचं पाणी कट केलं आणि पिण्याचं पाणी कट करून 2.64 पाणी कट करून तुम्ही 758वर आम्हाला आणलं. आता 758मधनं आमच्या जो प्रकल्प आहे धूमचा
त्याच्यातनं 0.97 बाष्पीभवन आणि 0.23 औद्योगिक वापर हा बी आमच्यात माती मांडला. म्हणजे आम्हाला 6 TMची पाणी येणार आहे. म्हणजे आमच्या धोमच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फक्त 6च रोटेशन, आपलं 4च रोटेशन येणार आहेत. आता तुम्ही 300 दिवस कॅनल चालवण्याची वल्गना करताय. मग 300 दिवस कॅनल चालवण्यासाठी तुम्ही ठाम आहे म्हणताय. अहो 300 दिवस कॅनल चालवायला तुम्हाला 18 TMची पाणी लागणार आहे. तुम्ही पाणी आणणार आहे कुठनं? मला एक सांगा, आपलं धोमचं धरण 13.5 TMCचं, तुम्ही त्यात आम्हाला 4च रोटेशन बसवली ती. त्यातनं तुम्ही जिहेकटाबर उपसा सिंचन योजनेचं आणि पुन्हा बोलताय. जिहेकटाबर उपसा सिंचन योजनेच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना किती खोटं तुम्ही बोलणार आहे? तुम्ही सांगताय की ही 12 मी पाणी तुम्हाला देणार आहे. सुळशीखोर असेल, भाडळखोर असेल किंवा आमचे मानखटावचे शेतकरी असेल, यांना तुम्ही म्हणताय की मी 12 पाणी देणार आहे. अहो 30 ऑगस्ट 2019चा जो GR आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यामध्ये ही योजना 4 महिने आणि तिचं 14 ऑक्टोबरपर्यंत चालवायची हे आम्ही म्हणत नाही, महाराष्ट्र शासन म्हणते. अजून एक प्रखरतेने मुद्दा मांडायचा आहे की ते काय म्हणतात की जे 50 कोटी जो निधी आहे आस्तरीकरणासाठी जो आलेला आहे, तो आस्तरीकरणाचा निधी हा जयंत पाटलांनी मंजूर केलेला आहे. अहो तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सरकारमधल्या जलसंपदा मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी 50 कोटी निधी मंजूर केलेला आहे. शशिकांत शिंदे यांनी तारांकित प्रश्न विचारला बर्गेवाडीच्या तिथं कॅनल फुटलाला त्यावेळेला, आणि त्यावेळेला तो 50 कोटी निधी मंजूर केलेला आहे. तुम्हाला कॅनल तरी फुटलाला माहिती आहे का? ह्या माझा त्यांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही दादांत खोटं संपूर्ण मतदारसंघात बोलताय. मी इकडनं पाणी आणतो, तिकडनं पाणी आणतो. 4 योजना आहे, जिहेकटाबर उपसा सिंचन योजना, आणि तुम्ही ती 12 स्पष्ट शब्दात म्हणताय. पाणी तुम्ही कुठनं आणणार आहे? ही GR वर 4 योजना असताना तुम्ही 12 प्रत्येक वेळेला लोकांना सांगताय आणि तुम्ही दादांत खोटं बोलताय. आमचं तुम्हाला स्पष्ट शब्दात एवढंच म्हणणं आहे की आम्ही GR जसे दावले, आमच्याकडे MWRRAचा निकाल आहे. हा सगळा निकाल GR तुम्ही घेऊन तुम्ही पत्रकार परिषद घ्या ना. तुमच्याकडे एक कागद नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणताय की 15 ऑक्टोबरचा GR काढलेला नाही, 15 ऑक्टोबर 2024चा GR काढलेला नाही, त्यानंतर 30 सप्टेंबर 2023चा GR मी काढलेला नाही. आमच्याकडे कागदपत्र आहेत, आम्ही पुराव्यानिशी बोलतो. दुसरी एक प्रखरतेने गोष्ट सांगायची, प्रत्येक आमच्या वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना आवर्जून विनंती करतो की मागच्या वर्षी धोमच्या कॅनलला आस्तरीकरणासाठी निधी मिळाला नाही. आस्तरीकरण जर झालं असतं तर कॅनल फुटला नसता आणि 9 TMची पाणी असून सुद्धा की निव्वळ कॅनल फुटला, आणि निव्वळ कॅनल फुटल्यामुळं आपल्याला पाणी असून सुद्धा मिळालं नाही. पिकं वाळून गेली. संपूर्ण शेती आमच्या वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या शेतकऱ्यांची उद्ध्वस्त झाली. म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की तुम्हाला खोटं सांगितलं जाते की कॅनल आस्तरीकरण केल्यानंतर, कॉन्क्रीट वाचल्यानंतर तुम्हाला विहिरींना ह्याला पाणी पाझर फुटणार नाही. मुळात आमदार महोदयांना सध्याच्या मी महत्त्वाची माहिती सांगतो की आमच्या धोमच्या धरणाचं जे पाणी आहे ती वाड्या नाल्याने येत नाही, त्याला दारी आहे ती. ही तरी तुम्हाला माहिती आहे का दारी त्याला आहे ती? तर मला काय म्हणायचे की आज शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की आस्तरीकरण ही आपली काळाची गरज आहे. कॅनलला 40 वर्ष पूर्ण झाल्यात आणि हा आस्तरीकरण केल्याशिवाय कॅनल तुमचा चालूच शकत नाही. कॅनलला पाणी सोडल्यानंतर असं वाटतं की आता कॅनल फुटतोय का मग फुटतोय. अहो तुम्ही कृष्णा खोऱ्याचा अध्यक्ष 2.5 वर्ष भूषवलं. तुम्हाला फार मोठी संधी होती, पण तुम्ही त्या संधीचं सोनं करू शकला नाही. ही दुर्दैव आहे आमच्या वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्याचं. म्हणजे सर्वात दुर्दैव आमच्या कोरेगाव तालुक्याचं. आणि शशिकांत शिंदे यांनी 50 कोटी तुमच्या जलसंपदा मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जे मंजूर करून आणले आहेत ते तुम्ही अडवलेले आहेत. मग आमच्या तमाम आता जे सुळशीखोर असेल, भाडळखोर असेल किंवा मानखटावचे आमचे सर्व शेतकरी आहेत, या सर्व शेतकऱ्यांना मी अतिशय कळकळीनं आणि नम्रपणे सांगतो की यांच्या भूलथापांना आपण बळी पडू नये.